प्लॅन बी प्रत्येकाच्या मनात सुरू असलेला एक प्रश्न की प्लॅन बी ची तयारी कशी करावा, नेमका प्लॅन बी कसा ठेवावा. प्लॅन बी ठेवत असताना त्याचा मूळ संदर्भ हा आहे की तुम्ही प्लॅन बी करत असताना प्लॅन बी झाल्यावर प्लॅन ए वर याल. ही मूळ संकल्पना लक्षात घेऊन आपण एक साधी सिंपल स्ट्रॅटेजी आपण प्लॅन बी संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात अगोदर प्लॅन बी संदर्भात काही गैरसमज आहे मूलभूत, ते लक्षात घ्या की प्लॅन बीच्या ज्याही एक्झाम असतात ह्या सोप्या असतात. पहिला गैरसमज. दुसरा, कमी अभ्यासात सिलेक्शन होऊन जाते. प्रत्येक एक्झामची एक विशिष्ट पातळी असते, विशिष्ट प्रश्न असतात, त्यांना तेवढे वेळ द्यावेच लागतात, त्यानंतरच ती परीक्षा निघते. तिसरं, या परीक्षांना वेगळा अभ्यास करावा लागत नाही. सर्वात मोठी चूक आणि नेहमी मॅक्झिमम टाइम फेल होण्याचं मोठं कारण. एकाच अभ्यासावर सर्व एक्झाम निघत नाही, प्रत्येक एक्झामचा स्तर वेगळा असतो. कॅज्युअली किंवा सहज परीक्षा दिली तर आपण पास होऊन जाऊ या परीक्षेत, असंही होत नाही. आता हे वाक्य बोलत असताना मी एक गोष्ट लक्षात ठेवा की एक्सेप्शन्स खूप असतात, मात्र त्यापेक्षा मेजॉरिटीमध्ये जे सामान्य आहे तुमच्या आमच्यासारखी जनता ते सुद्धा असते. मी खूप मेन्स इंटरव्ह्यू दिले आहेत म्हणून मला यात प्रॉब्लेम येणार नाही. मुळात हाच मोठा प्रॉब्लेम आहे. जेव्हा आपण काहीतरी पूर्वग्रह दूषित ठेवून एखादी एक्झाम प्रिपेअर करतो तर ते आपल्यावर बर्डन होऊन जाते की माझ्या मागं एवढी मोठी लेगसी आहे, आता मी ही एक्झाम प्रिपेअर करू तर कशी करू. त्यानंतर आता तुम्ही माझे ज्या स्ट्रॅटेजी बघणार आहे किंवा जे सिंपल स्ट्रॅटेजी आहे ती फक्त एक उत्तर दिशा म्हणून बघू नका की आता समजा मी स्ट्रॅटेजी सांगितली की बस हीच फायनल आहे, किंवा तुम्ही स्वतः म्हणाल की स्वतः तुमच्या इमॅजिनेशनमध्ये एखाद्या परीक्षेबद्दल काही विचार असेल तर ती उत्तर दिशा. असं होत नाही. एका वेगळ्या पठडीत ह्या एक्झाम प्रिपेअर कराव्या लागतात. वेळेवर अभ्यास केला तरीही मी पास होणार. वेळेवर तुम्ही अभ्यास केला तरीही पास होणार जर ही गोष्ट असेल तर त्या एक्झामसाठी 1-2 वर्षापासून जे प्रिपेअर करत आहे त्यांचं कसं, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. नेक्स्ट, आता रियालिटी काय आहे या एक्झामची. सर्वात पहिले, कोणतीही परीक्षा सोपी नसते, डोक्यात फिट करून घ्या. दुसरी, आपल्या नॉलेजपेक्षा आपल्या ॲटिट्यूड आपला घात करत असतो नेहमी. तुमचं नॉलेज आहे, भरभरून आहे, मात्र तुम्ही एखाद्या गोष्टीला रिॲक्ट कसे होता त्यावरून तुमचं अपयश किंवा यश ठरते. मॅक्झिमम तुम्ही बघत असं कॅन्डिडेट हार्ड क्वेश्चनमुळे प्रिलिमच्या किंवा मेन्सच्या रेसमधून बाहेर होत नाही, तर जे उत्तर आलेले असतात त्यांना चुकवल्यामुळे बाहेर जातो. म्हणजे नॉलेजचा प्रश्न नाही आहे, तिथं आहे आपला ॲटिट्यूडचा की तिथं आपण रिॲक्ट कसे झालो. त्यानंतर परीक्षेला वेळ द्यावा लागेल. कोणालाही रोजगार इझिली मिळत नाही, ही हार्श रियालिटी आहे. त्यामुळे तुम्हाला वेळ द्यावाच लागेल या परीक्षेला योग्य रिस्पेक्ट द्यावी लागेल. काही प्रश्न त्या परीक्षेच्या तुलनेत एकदम तुम्हाला वाटत असतील सोपे असणार, याचा अर्थ ते कॅज्युअली घेऊन चालणार नाही. एक मार्कामुळे तुमचे कट ऑफ्स चेंज होतात. त्यानंतर त्या विषयाची पुस्तके वाचावीच लागतील तुम्हाला. पर्टिक्युलरली सरळ सेवा म्हटलं म्हणजे मी सांगणारच आहो की एक गोल्डन ट्रायंगल असतो, तो जर ट्रायंगल तुम्ही प्रिपेअर केला तर कोणतीही सरळ सेवा परीक्षा इझिली निघू शकते. तो गोल्डन ट्रायंगल तुम्ही पुढे बघणार आहात. त्यानंतर आपल्याला समजत नसेल तर त्या विषयातील एक्सपर्ट आणि एक्सपिरियन्स व्यक्तींना विचारावं लागेल. इगो थोडा साईडला ठेवून त्या क्षेत्रात जे आतापर्यंत काम करत आहे त्यांना तुम्हाला अप्रोच करावं लागेल. तुमचे मित्रमैत्रिणी कोणीही असेल त्यांना अप्रोच करून ती परीक्षा कशी क्रॅक करायची ते तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. आणि प्लॅन बी हा इक्वली रिस्पेक्टेबल असला पाहिजे. याचं मेन रिझन तुम्हाला सांगतो. प्लॅन बी तुम्ही प्लॅन ए सारखा 5-6 वर्ष प्रिपेअर करणार नाही आहे किंवा 1-2 वर्ष प्रिपेअर करणार नाही आहे. ही गोष्ट सुरू आहे 3 महिन्याची ते 6 महिन्यापर्यंत. ह्या टाइम बाउंड मॅटरमध्ये आपल्याला ती एक्झाम क्रॅक करून एक बेस सिक्युअर करून प्लॅन ए वर आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे. ह्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण व्हिडिओ आहे. पुढे चलूया. आपण नेमकं अपात्र कोणत्या गोष्टीमुळे होतं. सर्वात पहिली गोष्ट, प्लॅन बीच्या ज्या परीक्षा तुम्ही म्हणतात, परीक्षेचा तुम्हाला स्तर न समजल्यामुळे तुम्ही परीक्षा फेल होता. ही गोष्ट मान्य करा अथवा नका करू. एकच गोष्ट आहे मराठीत, पहिल्या वर्गातही तोच मुलगा शिकतो, 5व्या वर्गातही तोच शिकतो विषय, 12वीतही तोच शिकतो, ग्रॅज्युएशन लाईन तुम्हालाही आहे. फरक काय आहे? फरक आहे स्तरचा. परीक्षेची पातळी, काठिण्य पातळी, त्याचा स्तर, प्रश्नांची मांडणी न समजल्यामुळे मॅक्झिमम फेल्युअर येतात. तुमची फ्रिक्वेन्सी मॅच न झाल्यामुळे तुम्ही
सरळ सेवा प्रिपेअर करत आहात आणि इकडे तुम्ही द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, मोठे मोठे संदर्भ ग्रंथ घेऊन बसत आहे, तर तुमचं सिलेक्शन होईल का? तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा. तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होत नाहीये. तिसरी गोष्ट, व्यावसायिक क्षमता नसल्यामुळे. व्यावसायिक क्षमता नसल्यामुळे याचा अर्थ काय आहे? तुम्ही त्या परीक्षेला, काही सरळ सेवा परीक्षा, आता समजा तुम्हाला टीईटी परीक्षा द्यायची आहे टीचरची, तुमचं डीएडच नाही आहे, तुम्ही ती टीईटी परीक्षा देणार कशी? हा मूलभूत प्रश्न आहे. तर अशा काही तांत्रिक परीक्षा असतात टेक्निकल, तुमची ती डिग्रीच नाही आहे, तुम्ही कशी देणार? इवन सिंपल ग्रुप सी ची एक्झाम जी असते, तुमचं टायपिंग नाही तर तुम्ही अपात्र ठरता. म्हणजे हाही एक प्रॉब्लेम आहे. ह्या गोष्टीमुळे अपात्र ठरतो आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन न वाढवल्यामुळे प्रॉब्लेम होतो. काही एक्झाम मध्ये हा प्रॉब्लेम आहे. समजा तुम्ही BA MH केलाय आणि तिथे एज्युकेशन थांबून दिलाय, तुम्हाला फॉरेस्टच्या एक्झाम देता येत नाही, ही सत्यता आहे, हे तुम्हाला स्वीकारावं लागेल. त्यानंतर परीक्षा न समजल्याने, नेमका परीक्षा कोणत्या अँगलनं आपल्याला प्रश्न विचारतो किंवा ती परीक्षा कशी आहे हे समजल्या नमुळे आपण अपात्र होतो. एक्झाम फार कॅज्युअली घेतल्यानंतर हे तुम्हाला दिसेलच. आणि अभ्यासातील पठारावस्थेमुळे काही वेळा काय होते, प्रत्येक गोष्ट आपली व्यवस्थित सुरू राहते, मात्र अभ्यासात एक प्लॅट्यू येते, सिंपल भाग येऊन जातो ज्यामध्ये आपल्याला काहीच करायची इच्छा नसते. ती परीक्षा आहे 15 दिवसावर, 10 दिवसावर, मात्र आपल्याला असं वाटते की होऊन जाईल, करून घेऊ. ह्या कॅज्युअल ॲटिट्यूडमुळे, यात तुमची चुकी नाही, कारण वेळोवेळी तेच बंबार्डिंग झाल्यामुळे आपण फ्लॅट होतो. आता मेन मुद्द्यावर येऊ. या सरळ सेवा ज्या परीक्षा असतात किंवा प्लॅन बी म्हणून ज्या परीक्षा तुम्ही ग्राह्य धरता, त्यामध्ये पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जर असं म्हटलं की तुमचं राज्यसेवा प्लॅन ए आहे, सब्जेक्टिव्हिटी, मात्र यावेळेस आपण क्वालिफाय न झाल्यामुळे आपण सरळ सेवा प्रिपेअर करत आहोत. सरळ सेवा हे प्लॅन बी ओके आहे, मात्र राज्यसेवा क्लिअर न झाल्यामुळे तुम्ही RBI ग्रेड बी जर प्रिपेअर करत असाल, हा प्लॅन बी म्हणता येणार नाही. ही स्पष्ट गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता प्रकाराबद्दल बोलूया. तांत्रिक सरळ सेवा आणि अतांत्रिक सरळ सेवा, किंवा याला तुम्ही म्हणू शकता आपल्या GS रिलेटेड जे असतात, तलाठीचे एक्झाम, ग्रामसेवकांच्या एक्झाम, ह्या एक्झाम जे असतात त्यांना आपण अतांत्रिक म्हणू शकू. मॅक्झिमम ह्या कॅटेगरीमध्ये स्टुडंट येतात, त्यांच्याबद्दल आपण बोलूया. यांची स्पेशलाइज डिग्री, डिप्लोमा असतो, यांना सुद्धा संधी आहे. मुख्य स्ट्रॅटेजी काय राहील तुमची या परीक्षेला? सर्वात अगोदर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला एकच सरळ सेवा परीक्षा प्रिपेअर करत आहात तुम्ही, की दोन्ही प्रकारच्या सरळ सेवा देणार आहात. दोन्ही म्हणजे तुम्हाला टेक्निकलही द्यायची आहे आणि नॉन टेक्निकलही द्यायची आहे, की एकच परीक्षा द्यायची आहे? हा पहिला मुद्दा आहे, कारण वेळ तसं विभागून घ्यावा लागेल तुम्हाला. ही पहिली मुख्य स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवून घ्या, आपलं काय करायचं आहे नेमकं. त्यानंतर तुम्हाला मी जो गोल्डन ट्रायंगल सांगितला होता, कोणतीही सरळ सेवा परीक्षा असली महाराष्ट्रातील, ॲटलिस्ट 90% एक्झाम हे मराठी, गणित आणि इंग्रजी यांच्या पायावर उभी आहे. तुम्हाला जर ती एक्झाम क्रॅक करायची असेल तर ह्या 3 सब्जेक्टमधून जावेच लागेल. यांची मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. कशी करायची आपण ते पुढे बघूया. हा आहे टॉप विषय. मोस्ट ऑब्वियस गोष्टी आधी करायच्या याच्यामध्ये. मोस्ट ऑब्वियस गोष्टी म्हणजे कशा? प्रत्येक विषयाचे काही ना काही बेसिक्स असतात आणि त्यावर आयोगाला पर्याय नसतो. ते प्रश्न त्यांना विचारावेच लागतात, ते आधी करायचे आपल्याला. आयोगाला पर्याय नसणारे, कारण तुम्ही रिपीटर्स आहात किंवा तुमच्यासाठी तो प्लॅन बी आहे, मात्र त्या परीक्षेला 2-3 वर्षापासून प्रिपेअर करणारे सुद्धा कॅन्डिडेट आहे, फ्रेशर कॅन्डिडेट आहे. त्यांना समान पातळीवर आणण्यासाठी प्रश्नांची रचना असते, त्यामुळे आयोगाला काही प्रश्न विचारावेच लागतात. ते आपल्या बेनिफिटमध्ये आपल्याला घेऊन घ्यावे लागतील. हमखास जे प्रश्न 2-3दा रिपीट झाले आहे दरवर्षी, त्यांना आधी करावे लागेल. हे कशासाठी? एक आपल्याला पूल जमा करायचा आहे. समजा 100 प्रश्न आहे 200 मार्कासाठी. तुम्हाला या 100 पैकी 20 ते 30 प्रश्न आधीच प्रिपेअर करून जावं लागेल, की हे एक्झॅक्ट मला येणार आहे किंवा हे एक्झॅक्ट हे रिपीटेडली विचारत आहात. म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेत तुम्ही जेव्हा एक्झामला जाल तेव्हा पहिल्या प्रश्नावर नसाल, तुम्ही डायरेक्ट 30 प्रश्न त्यांच्या पुढे असाल आणि मग तुम्हाला 70ची रेस आहे. हे वेल प्लॅन्ड स्ट्रॅटेजी आहे. पुढे बघूया. आता मराठीमध्ये टॉप, तुम्ही म्हणाल की सर तुम्ही मराठीचे म्हटले होते टॉप विषय आहे, तर त्यातले टॉप घटक कोणते आहे? समानार्थी, विरुद्धार्थी शब्द सर्वांना माहित आहे. संधी, विग्रह, विरामचिन्हांचा वापर, अशुद्ध शब्द, वाक्याचा प्रकार, म्हणी व वाक्प्रचार,
प्रत्यय, उपसर्ग आणि प्रयोग याबद्दल काही दुमत आहे का तुम्हाला? हे प्रश्न येणार आहे एक्झामला. जर 20 क्वेश्चन येणार असतील किंवा 25 क्वेश्चन येणार असतील परीक्षेला, तर यामध्ये तुम्हाला 15+ प्रश्न ह्या टॉपिक मधून आढळेल. ही झाली सिंपल स्ट्रॅटेजी. यामध्ये काही आपण वेगळं केलं का? नाही. दुसरी गोष्ट, इंग्लिश तुम्हाला करायचं असेल त्यामध्ये तुम्ही आर्टिकल करा, पार्ट ऑफ स्पीच, चेंज ऑफ व्हॉइस, टेन्स, करेक्ट स्पेलिंग, अँटोनिम, सिनोनिम्स, क्वेश्चन टॅग, क्लॉज, एरर स्पॉटिंग अँड डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. पुन्हा 25 प्रश्न असेल, 15+ प्रश्न या सिंपल स्ट्रॅटेजीनं तुमचं चेंज होईल. एकेका दिवसाचे आहे टॉपिक. जर तुम्हाला जास्तच वाटत असेल, 2-3 तासाचे टॉपिक आहे, मात्र सरळ सेवा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे. तिसरं, गणित टॉपमोस्ट, काळ, काम, वेग, नफा, तोटा, शेकडेवारी, नंबर सिरीज, अल्फाबेट सिरीज, नंबर सिस्टीम, गुणोत्तर व प्रमाण, ॲव्हरेज, सरासरी किंवा एजेस, तोच रेशो राहील तुमचा. आता ह्या सर्व जे 3 सब्जेक्ट सांगितले आहे, यावर जर तुमची कमांड असली तर तुमचा स्कोअर आपोआप वाढतो. पुढे चालूया. हे लक्षात ठेवा काही गोष्टी. जेव्हाही तुम्ही सरळ सेवा प्रिपेअर करत आहात, तिथं करंट अफेअर नसते. म्हणजे लिटरली असते, काही प्रश्न असते, मात्र त्यांचा संदर्भ जीकेशी जास्त असतो. हा प्रामुख्याने फरक आहे कॉम्पिटिटिव्ह म्हणजे जे जनरल एक्झाम्स होते आपल्या आणि सरळ सेवामध्ये. करंट अफेअरच्या जागेवर काय आहे, जीके, किंवा करंट अफेअरची पातळी सुद्धा जीके सारखी असेल किंवा प्रश्न विचारण्याची पद्धत सुद्धा जीके सारखी. इथे सरळ सेवेला बेसिकला जास्त महत्व आहे ॲडव्हान्स नॉलेज पेक्षा. टेक्निकली तुम्ही जर म्हणाल की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणता आहे, त्यानंतर किगाली ॲग्रीमेंट कोणता आहे, त्यांना नाही माहीत. ते सरळ विचारतील तुम्हाला ओझोन दिन केव्हा साजरा होतो. तुम्हाला या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. मॅथ जर तुम्ही करत असाल, जनरली खूप सारे जण रिझनिंग मध्ये रमतात, मात्र त्यांना कोर मॅथ, कॅल्क्युलेशनवाले जे मॅथ असतात ते तुम्हाला करावे लागेल. आणि यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुमच्याजवळ माहितीचा साठा किती आहे, तुमच्याजवळ नॉलेज किती आहे, यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिस किती केली, यावर तुमचं सरळ सेवेचं यश अवलंबून आहे. प्लॅन बी लवकर यानं सक्सेसफुल होतो. सिलेबस फर्स्ट ॲटिट्यूड तुम्हाला ठेवावा लागेल. तो कसा ठेवू शकतो आपण? सर्वात अगोदर आपल्या अभ्यासक्रमात ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांना फक्त पहिले टार्गेट करणं. तुमची कितीही इच्छा असते, तुम्हाला कितीही नॉलेजेबल म्हणजे तुमचा ॲटिट्यूड तसं डेव्हलप झाला असेल की मला जास्त नॉलेज घ्यायचं आहे, मी जास्त एफर्ट पुट करतो, मात्र ते साईडला ठेवा. दिलेला जो अभ्यासक्रम आहे त्यालाच फक्त टार्गेट करा. त्यानंतर प्रश्नांचा स्तर तपासा. एखादा प्रश्न इझिली दिला आहे तर जाणून बुजून जास्त डीपमध्ये जायचं नाही, कारण आपल्याजवळ टाइम लिमिटेड आहे आणि हा आपला प्लॅन बी आहे. तिसरी गोष्ट, हार्ड क्वेश्चन तिथे एक्सेप्शन रूलवर बनतात. ही गोष्ट लक्षात ठेवून ग्रामर्स प्रिपेअर करायचे. ठीक आहे. मराठी इंग्रजीचा अभ्यास करायचा असेल तर काही एक्सेप्शन्स असतात. एक्सेप्शन्स म्हणजे एखादा चॅप्टर जर संधी विग्रह दिला आहे किंवा स्वर आणि व्यंजन आहे, त्यामध्ये जे अपवादात्मक स्थिती असते त्यावर प्रश्न जास्त येतात. ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि गणित म्हणजे इथं सराव आहे, सरळ साधं सिंपल. आता ही होती आपली टू द पॉइंट स्ट्रॅटेजी. तुमच्या मनातल्या काही शंका किंवा जो आपण द्वंद्व चालतो आपल्या मनात, काही गोष्टी आपण कॅज्युअली घेतो, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्लॅन बी समजलेला असेल. मात्र इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लॅन बी म्हणजे आपण तो अचीव केल्यावर प्लॅन ए वर जायचं आहे आपल्याला, इथं स्थावर व्हायचं नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.